मुंबईच्या वांद्रेमध्ये म्हाडाचं नागरिक सुविधा केंद्र एप्रिलमध्ये सेवेत येणार। सुविधा केंद्र सुरू झाल्यास नागरिकांना कागदपत्र एकाच ठिकाणी जमा करता येणार। MBA, MMS, CAT आणि मुंबई विद्यापीठाची परीक्षा एकाच कालावधीमध्ये, दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी। बेकायदा बांधकामांना कर आकारणी नको, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांचे आदेश। कर आकारणीचे कागदपत्र दाखवून विकासक ग्राहकांची फसवणूक करत असल्याचं समोर। ठाणे जिल्हा परिषदेचा 108 कोटींचा अर्थसंकल्प सादर। ठाणे ग्रामीण भागामधील लोकांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्प। मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांचं वक्तव्य। कुर्ला नागरी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये रयत पॅनलचा दणदणीत विजय। मोठा विजय मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष। एसटीच्या साध्या बसमध्ये बिघाड झाल्यास त्याच तिकिटावर एसी बसनं प्रवास करता येणार। प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाचा निर्णय। व्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटी आजपासून सुरू। सीईटीसाठी 13,48,000 विद्यार्थ्यांकडून नोंदणी। पहिल्या दिवशी एमएड आणि एमपीईटी अभ्यासक्रमाची परीक्षा होणार। नाशिक महापालिका शिक्षण विभागातील 15 केंद्र प्रमुखांची नियुक्ती रद्द। विहित कार्यपद्धतीचा अवलंब न केल्याचा ठपका। पुण्यातील खडकवासला धरणामधील लाखो टन गाळ काढून धरण तीरावर उभारण्यात आलेला ऐतिहासिक देवराई प्रकल्प। सेवानिवृत्त कर्नल सुरेश पाटील यांची ग्रीन थंब संस्थेच्या माध्यमातून कौतुकास्पद कामगिरी। पुण्यामधील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये वरदायिनी माता कबड्डी संघानं विजेतेपद पटकावलं। पानशेत परिसरामधील टेकपोळे ग्रामस्थांच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन।